हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 53. नाहो वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा. श्लोक क्रमांक 54. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. न वेदाभ्यासाने, न तपश्चर्येने, न दानधर्माने, न यज्ञयागाने जसा मला पाहिला आहेस तसा मी पाहिला जाऊ शकत नाही. परंतु अर्जुना, मी केवळ अनन्य भक्तीनेच अशा प्रकारे पाहिला जाणे शक्य आहे. परंतपा, तत्वाने जाणून घेतल्यासच मी पाहण्यास आणि मतरूपाला प्राप्त करून घेण्यास शक्य आहे. भगवंत श्री अगदी निस्संदिग्धपणे येथे त्यांच्या रूपाला कसे पाहावे ते सांगत आहेत. श्लोक क्रमांक 52 त्यांनी त्यांचे रूप पाहणे दुर्मिळ आहे असे म्हटले आहे, अशक्य आहे असे म्हटलेले नाही. त्यामुळे हा दुर्मिळ योग कसा जुळवून आणावा हे सांगणे ओघानेच आले. यासाठी त्यांनी 2 मूलगामी मार्ग सांगितले आहेत. पहिला मार्ग आहे तो म्हणजे भक्तीचा. ही भक्ती साधीसुधी नाही, तर भगवंत श्रींवर अनन्य भावभक्ती असली तर आणि तरच त्यांचे हे असे दर्शन शक्य आहे. आपण आपल्या कर्तृत्वावर, आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवून जोडीला भगवंत श्रींच्या भक्तीची जोड देणार असलो तर ती भक्ती अनन्य नाही. येथे भगवंत श्रींच्या चरणी संपूर्ण शरणागती झाली पाहिजे. देवा, तू जसे म्हणशील तसे, तू मला जसे ठेवशील तसे, मला काहीही मत नाही असा भाव आणि त्याप्रमाणे आचरण असेल तरच ते दर्शन शक्य आहे. दुसरा मार्ग आहे तो तत्वाला जाणण्याचा. भगवंत श्री म्हणजे जे आत्मतत्व ते जाणून त्याप्रमाणे साधना उपासना केली तर ते भगवंत श्रींचे दर्शन शक्य आहे. परंतु येथेही एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्यावी की तत्वाने जाणण्यासाठी श्रद्धेची आवश्यकता असते. भौतिक योग्यतेने भगवंत श्रींचे ते दर्शन होत नाही. तेथे आध्यात्मिक योग्यता असावी लागते. यावरून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी की भक्ती किंवा तत्व यामध्ये दर्शन देणे किंवा न देणे हे सर्वस्वी भगवंत श्रींवर अवलंबून आहे. येथे गणित नाही आणि विज्ञानही नाही. 1+1=2 हे गणित झाले. येथे कोणाच्या मर्जीचा प्रश्न येत नाही. तसेच 2 विशिष्ट गोष्टी एकत्र आल्या की त्यांची रासायनिक प्रक्रिया होते आणि तिसरी अमुक गोष्ट तयार होते हे विज्ञान झाले. येथे तेही नाही. भगवंत श्रींची कृपा संपादन होणे हेच अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण भक्ती करत असावी, त्याच्या तत्वाला ओळखून त्याला सर्वत्र पाहत असावे, त्याला अनुसरून आचरण करत असावे. ते दर्शन आपोआप होते. यामुळेच येथेही श्लोक क्रमांक 48 प्रमाणे उपासनांची यादी दिलेली नाही. केवळ उपासना भगवंत श्रींना प्राप्त करायला, त्यांच्यात विलीन व्हायला, आत्मरूप व्हायला उपयुक्त नाहीत. त्यासाठी तेथे भगवंत श्रींचे अधिष्ठानच पाहिजे. हरिओम.